नमस्कार, मी संपादक सय्यद कलीम मुसा। आपण बघत आहात MS24 न्यूज महाराष्ट्र। चला जाणून मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी नारळ फोडून आणि रिबीन कापून या मॅचेसचं उद्घाटन करावं। नारळ फोडून उद्घाटन झालेलं आहे आणि आमच्या बाजूचे सर्व सिनियर्स पाटील साहेब, गराड साहेब, आमच्या बाजूचे सदस्य अमोलजी वरुणकर, त्यांना सर्वांना विनंती करतो। घोगरे साहेब, एडसी विरुद्ध सेंट्रल बिल्डिंग असोसिएशनचे, व्हॉलीबॉल असोसिएशनचे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे। पहिल्यांदा आणि वकील बांधवांना विनंती आहे अध्यक्ष कैलासजी बागल यांना मी विनंती करतो की त्यांनी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। काका थोडं काका तसे त्यानंतर आपल्या बारचे पाठीमागचा स्वामी आणि अलीकडच्या कोपऱ्यातला विजय बापू आणि अशा तऱ्हेच्या खानाला बॉल आउट मारलेला आहे। नितीन भोसले आपल्या सोबत आहेत, जे ॲडव्होकेट आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा भरवलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याची बार अंतर्गत जी व्हॉलीबॉलची स्पर्धा भरवली आहे त्यांचे काय विषय आपण जाणून घेणार आहोत। हा वकील साहेब, आता ही जी स्पर्धा आहे त्याच्याविषयी थोडं आम्हाला माहिती आहे। ही जी स्पर्धा आहे ही राज्यस्तरावरील स्पर्धा उस्मानाबाद जिल्हा विधिज्ञ मंडळ मागील 6 वर्षापासून आयोजित करत आहे आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आदी राज्याबाहेरूनही दरवर्षी संघ सहभागी होत असतात आणि उस्मानाबादला एक व्हॉलीबॉलचा असा उज्ज्वल इतिहास आहे की पाठीमागच्या काळात उस्मानाबादच्यामध्ये व्हॉलीबॉलमध्ये या व्हॉलीबॉलने महाराष्ट्राला 6 राष्ट्रीय खेळाडू दिले, तसेच 5 शिवछत्रपती पुरस्कार विजेते व्हॉलीबॉल उस्मानाबादने व्हॉलीबॉलमुळे महाराष्ट्राला दिले। तर यासाठी आम्ही आणि जे क्रीडाचे मैदानं उस्मानाबादमधले बंद पडत चाललेले आहेत, एक आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की व्हॉलीबॉलचं मैदान चालू राहावं, जेणेकरून आम्ही या स्पर्धा आयोजित करत असतो। याचं जे बक्षीस वितरण आहे याच्यात पहिलं पारितोषिक कोणते आहेत असे?
याच्यात आम्ही पहिलं पारितोषिक हे 21,000चं असतं आणि 8 ते 16 अशी बक्षिसं या दरवर्षी आम्ही देत असतो. समाजातील काही हिंचितक, दानशूर आणि वकील मंडळ मिळून या स्पर्धा आम्ही आयोजित करतो. आता ही जी चालणार आहे स्पर्धा किती दिवस चालणार आहे? या स्पर्धा 2 दिवस चालणार आहेत. आज आणि उद्या 2 दिवस चालणार आहेत. ही होते ॲडव्होकेट नितीन भोसले. आपण बघतात MH24 न्यूज महाराष्ट्र. निलेश कोळीसोबत मी सय्यद कलीम मुसा.